नमस्कार, गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। भाजप महिला पदाधिकारी वंदना म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। रायगड जिल्हा भाजप महिला सरचिटणीस तथा रायगड जिल्हा शांतता कमिटी सदस्य वंदना म्हात्रे यांचा मुलगा मनीष नरेंद्र म्हात्रे याने पीडित 15 वर्षाच्या मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून व व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी देऊन सप्टेंबर महिन्यापासून अनेक वेळा शारीरिक उपभोग घेऊन अत्याचार केला होता। याबाबत पेण पोलीस ठाण्यात 24 फेब्रुवारी 2025 रोजी उशिरा भारतीय न्याय संहिता (BNS 2023/64/2(I) 54(2)(M) तसेच बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012-468 पोस्को नुसार गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर यातील आरोपी मनीष याला अटक करून आता तो अलिबाग येथील जिल्हा कारागृहात आहे। मधल्या काळात पीडित मुलीच्या कुटुंबियांकडे काही ठोस पुरावे उपलब्ध झाले। पीडित मुलीच्या आईने पोलीस अधीक्षक रायगड, पोलीस निरीक्षक पेण पोलीस ठाणे यांच्याकडे लेखी तक्रार केली असून त्या तक्रारीमध्ये सौ वंदना नरेंद्र म्हात्रे रायगड जिल्हा महिला सरचिटणीस तथा रायगड जिल्हा शांतता कमिटी सदस्य यांना सह आरोपी करण्याची मागणी केली आहे। पीडित मुलीच्या आईने केलेल्या अर्जानुसार वंदना म्हात्रे यांच्या चिंचपाडा येथील श्री शिवाली गृहनिर्माण संस्था येथे घरामध्ये आरोपी मनीष म्हात्रे याने पीडित मुलीवर 4 ते 5 वेळा तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला। त्यातील 2 ते 3 वेळा वंदना म्हात्रे यांच्या सहमतीने घराचा वापर केला असल्याची तक्रार अर्जामध्ये नमूद केले असून पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याची पूर्ण कल्पना वंदना म्हात्रे यांना असल्याने या गुन्ह्यामध्ये वंदना म्हात्रे यांना देखील सहगुन्हेगार म्हणून सामील करावे, कारण गुन्ह्यासाठी वंदना म्हात्रे यांच्या घराचा वापर झाला आहे। सदरील तक्रारी अर्जामुळे वंदना म्हात्रे यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत। त्यातच अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू असल्याने अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते जिल्हा पोलीस अधीक्षक कोणती भूमिका घेतात की राजकीय दबावाला बळी पडतात, हा येणारा काळच ठरवेल। अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा। धन्यवाद।